ची प्रश्नावली 19 आहे किती? 19 आहे किती? एका वहीची 12 रुपये किंमत तर अशा 13 वह्यांची किती किंमत आहे? प्राण 152. एका वहीची 12 रुपये किंमत तर अशा 13 वह्यांची 156. 21 पाचे किती? तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडू राज्यामधील तंजावर जिल्ह्यातील एलोड या गावी झाला. लहान आर्यभट्ट हे भारतातील पहिले गणितज्ञ होते. त्यांनी त्यांच्या काळात गणितातील अनेक शोध लावले. त्यामध्ये आपण आज गणितात शून्य पाहतो व वापरतो याचा शोध आर्यभट्टांनी लावला. Then we have Nipun Bharat and Vidya Pradesh. When my parents learned about all these initiatives, they were pleasantly surprised and amazed to see a new ways of learning using technology. Even the teachers are given special training so they can make us learn better. After all, it is about foundational literacy and numeracy. A way to prepare us for a better tomorrow, a better world. मग आपण मी पोहत पोहत तुला पलीकडे नेतो. मग असं करताना त्या उंटाने कोल्ह्याला कुठे घेतलं? पाठीवर आणि पलीकडे उसाच्या शेतात गेले. उसाच्या शेतात गेल्यावर शेतकऱ्याने ऐकलं. बरोबर दांडूक घेऊन शेतकरी पळत पळत आला आणि कोल्हा पळून गेला. मात्र उंट बिचारा आपला त्याच्या तावडीत सापडला. आई गेली तुमच्या याने तुमच्यासाठी छान असं गाणं म्हणलं आणि एक छोटा पिल्लू गेला दाराजवळ आणि बोललं की हे असं नाही आमच्या आईचं गाणं असेल. हे तर एका बेडकासारखं आहे आणि डबल येतो एकलव्य आणि द्रोणाचार्यांची शिक्षा. एक दिवशी एकलव्य त्यांच्या पांडवांना घेऊन अरण्यात जात होते. तेव्हा त्यांना एक कुत्रा दिसला. कुत्रा खूप त्याच्यावर भुंकत होता व कुत्र्याकडे कोणीच नाही लक्ष दिलं. पण त्या भुंकण्याचा आवाज ऐकून त्यांना खूप त्रास होऊ लागला. झाडातून सरसर बाण येऊ लागले आणि त्या कुत्र्याच्या तोंडात जाऊन पडले आणि बाबू पळून गेले. एक पुढे आला. त्यांना म्हणाला, तुम्ही का भेटता? तुले म्हणाले, आज तर आमचा केलंय तुमचा खेळ होतो, आमचा जीवन जातो. मुलांनो, त्याने प्रसंगावर ध्यान राखले. त्याने ऐकले होते की रानटी जनावर मेलेल्या प्राणीला इजा करत नाही. राम जमिनीवर पडला. त्याने त्याचे डोळे बंद केले व श्वास रोखून धरला आणि अस्वल रामजवळ आला. त्याने रामचा चेहरा उघडला. माणूस मेलेला वाटून अस्वल तिथून निघून गेला. एक छान मोबाईल फोन हवाय. कशासाठी? म्हणजे आम्हालाही महत्वाचं काम असतात. आम्हालाही पाहिजे. ताईने मागितलं कोणी लगेच मिळतो. दादा त्याचा मोबाईल कॉलेजला सुद्धा नेतो. बाबाकडे तर 2 मोबाईल. आम्ही मागितलं म्हणजे त्याची काय गरज?
काही वर्षी उद्या